जिनके सिमरन मात्र से सिद्ध होए सब काज, सो हम पर कृपा करे श्री दत्तात्रेय महाराज। सो हम पर कृपा करे श्री दत्तात्रेय महाराज। श्री दत्तात्रेय महाराज की जय। दंडवत प्रणाम। सर्वप्रथम जगद्गुरु परब्रह्म परमेश्वर अवतार या मार्गाचे आदिकरण असलेल्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी वंदन करतो। त्याचबरोबर श्री पंचकृष्णांच्या श्रीचरणी नम्र अभिवादन करतो आणि प्रातस्मरणीय परमपूजनीय परममहंत आदरणीय श्रद्धेय तरडगाव निवासी माझे श्री गुरुवर्य यांच्या ठिकाणी अभिवादन करतो। आधुनिक तंत्रज्ञानाचा यथार्थ वापराद्वारे या बाळापूरकर प्रतिष्ठानचे सर्व असणारे पूजनीय ईशाधिष्ठित धनंजय दादा बाळापूरकर आणि पूजनीय ईशाधिष्ठित गोवर्धन शास्त्री बाळापूरकर हे या बाळापूरकर प्रतिष्ठान या पेजच्या माध्यमातून कोरोनाच्या महाभयंकर संकटात मनाला सावरणारा आपला आत्मविश्वास वाढवणारा घटक म्हणजे अध्यात्म आणि त्याच्याच अनुषंगाने आत्मविश्वास व आत्मविकास धर्म तथा समाज प्रबोधनाच्या दृष्टीने हे बाळापूरकर प्रतिष्ठान फेसबुक पेजद्वारे आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी सायंकाळी 4 वाजता प्रवचन शृंखला आयोजन करत आहे। पंथातील व पंथीयेतर जे दिग्गज प्रवचनकार आहे ते फेसबुक प्रसारण माध्यमाच्या या फेसबुक प्रसारणाच्या ऑनलाईन प्रसारण जे होते त्याच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा व त्या माध्यमातून परमेश्वराचं चिंतन घडावे यासाठी हे बाळापूरकर प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे आणि त्याचा लाभ सर्व जिज्ञासू घेत आहेत। आजचा माझा विषय आहे योगक्षेमम वहाम्यहम। हिंदू धर्माचा पवित्र आद्यग्रंथ असलेली श्रीमद्भगवद्गीता हा पवित्र धर्मग्रंथ 5000 वर्षापासून सर्व मनुष्य मात्रांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवत आलेली आहे। विषाद योगातील जिज्ञासेने म्हणजे अर्जुनाने भगवंतांना जी जिज्ञासा केली त्या जिज्ञासेने भगवंताच्या म्हणजे श्री गोपालकृष्ण महाराजांच्या श्रीमुखातून जन्माला आलेली अमृतवर्षिणी वाणी आणि शाश्वत ज्ञानाची यथार्थ जननी म्हणजे श्रीमद भगवद्गीता। महाभारतात एकूण 18 पर्व आहेत। या पर्वाच्या अंतर्गत अनेक अवांतरही पर्व आहेत। त्यापैकी भीष्म पर्वांतर्गत हे श्रीमद भगवद्गीता पर्व आहे, जे भीष्म पर्वाच्या 13व्या अध्यायापासून आरंभ होऊन 42व्या अध्यायामध्ये समाप्त होते। अशा श्रीमद भगवद्गीतेचे एकूण 18 अध्याय आहे आणि 700 श्लोक आहेत। त्यामधील 9वा अध्याय म्हणजे राजविद्या राजगुह्य योग। या अध्यायामध्ये भगवंतांनी सर्व विद्या सर्वात गोपनीय भाव सांगून त्यास राजा मानलेले आहे। विश्वाची उत्पत्ती कशी होते, महाप्रलय कसे होते याच्याविषयी भगवंत सांगतात। आधुनिक जर आपण तंत्रज्ञानाचा अभ्यास केला तर आपल्याला डार्विनचा सिद्धांत सांगतो उत्क्रांतीवादांचा की मनुष्याची उत्पत्ती ही एक पेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यापासून पर्यंत उत्क्रांती होत होत शेवटी माकडापासून मनुष्याची निर्मिती झाली। परंतु श्रीमद्भगवद्गीता शास्त्र किंवा अध्यात्म सांगतं की कृतयुगामध्ये अकस्मात 12 वर्षाचे मनुष्य रचले गेले आणि त्या स्त्री पुरुषाच्या जोड्यापासून पुढे या जे मानव जात आहे त्याची उत्पत्ती झाली। परमेश्वर भक्ती कशी करावी व तिचा लाभ काय होतो हे गुह्य या अध्यायामध्ये परमेश्वर सांगतात। म्हणून या अध्यायास राजविद्या राजयोग असे देखील म्हणतात। आता या अध्यायाचा आरंभ काय आहे तर याचा संबंध आहे की देवता भक्ती करणाऱ्यांना जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहावे लागते। अशा एरझरांना प्राप्त न होणारे भक्त कोणते ते भगवान प्रस्तुत ज्या श्लोकावरती आपण चिंतन करणार आहोत त्या श्लोकात सांगतात। अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। श्लोकाचा भावार्थ आहे अनुष्टुप छंदात असलेल्या या श्लोकात भगवान श्री गोपालकृष्ण म्हणतात जे अनन्य प्रेमी भक्त मज म्हणजे परमेश्वराला
निरंतर चिंतन करत निष्काम भावनेने भजतात, म्हणजे माझं भजन पूजन करतात, माझी उपासना करतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा किंवा त्या भक्तांचा योगक्षेम म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि प्राप्ताचे रक्षण मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. आता हे झाला हा श्लोकाचा भावार्थ. परंतु श्रीमद भगवत गीता हे तत्वज्ञान असे की ते सर्व अभ्यासकांना, सर्व जे ज्ञानी आहे, जिज्ञासक आहे, त्यांना भुरळ पाडणारे आहे. मग त्याच्यावर कुणी टीका न केलेली कसं काय होईल बरं? याच्यावरती अनेक अभ्यासकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. या मतांचा आपण थोडासा विचार करूयात. या श्लोकाबद्दल शंकराचार्य म्हणजे आदि शंकराचार्य काय भाष्य करतात ते पाहूयात. जे भक्तजन मीच सर्वत्र या चराचरात आहे आणि मी आणि ते भक्तगण एकच आहेत अशा भावनेने म्हणजे अद्वैतपणे सर्व ब्रह्मविदम, सर्व खलविदम ब्रह्म अशी ज्यांची भावना आहे, हे सर्व विश्व कसं आहे, ब्रह्ममय आहे असा अद्वैतवाद सांगतो. आणि अशा प्रकारे माझी उपासना करतात, म्हणजे या मज परब्रह्माची उपासना करतात. त्यांना त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना उपलब्ध करून देतो आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचे मी रक्षण करतो. या भाष्यावरती भाष्य करताना, या श्लोकावरती भाष्य करताना शंकराचार्य योगक्षेम या शब्दाचे 2 भाग करतात. योग म्हणजे जे भक्ताकडे नाही ते उपलब्ध करून देणे आणि क्षेम म्हणजे जे भक्ताकडे आहे त्याचं संरक्षण करणे. त्यांच्या नंतरच्या भाष्यकारांनी देखील हाच अर्थ मान्य केलेला आहे. आता हे शंकराचार्यांचा हा जो संदर्भ आहे, द भगवत गीता विथ कमेंटरी ऑफ श्री शंकराचार्य, इंग्लिश translated by Mr. Haladi Mahadeva Shastri and published by Samta Book Madras, originally published in 1897. याच्यामध्ये आपल्याला याचा संदर्भ बघावयास भेटेल. आता वारकरी संप्रदाय, श्रीकृष्ण संप्रदाय जसा महानुभाव संप्रदाय हा श्रीकृष्ण संप्रदाय आहे, तसा वारकरी संप्रदाय देखील हा श्रीकृष्ण संप्रदाय आहे. श्रीकृष्णांची आराधना उपासना करणार आहे. मग संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज याच्याविषयी काय म्हणतात, तर ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की अध्याय नंबर 9 ओवी नंबर 335 ते 343 मध्ये माऊली या श्लोकाचा विचार करतात. ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणत्याही उद्योगाला जाणत नाही, त्याप्रमाणे ज्यांना माझ्याशिवाय आणखी दुसरे काही चांगले दिसतच नाही त्यांनी आपल्या जगण्याला माझेच नाव ठेवलेले आहे. म्हणजे ओवी क्रमांक 338 मध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, काय म्हणतात, एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझे वाहनी, तेव्हांची तयाची चिंतवनी मजची पडली. अशा रीतीने एकनिष्ठ चित्ताने चिंतन करून जे भक्त माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ते पुढे असेही म्हणतात की जे आपल्या पंचप्राणांची ओवाळणी करून माझी भक्ती करतात, मज एका परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचे सर्व काही मीच करतो. तसेच भक्त मनामध्ये जो जो भाव धरतात, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, म्हणजे भक्त मनामध्ये जो जो भाव धरतात तो तो पुन्हा पुन्हा मी त्यांना देऊ लागतो. आणि त्यांना जे जे दिले आहे, नसतो मी देतोच काय, तर त्यांना जे जे दिलेले आहे त्याचं रक्षण देखील मीच करतो. असा हा संदर्भ आपल्याला कुठे बघायला भेटेल, पान नंबर 498 ते 499 मध्ये ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी, प्रकाशक आहे अध्यात्म प्रबोधन संस्था पुणे, प्रथम आवृत्ती 1988. याच्या 1988 मध्ये म्हणजे ह्या पुस्तकामध्ये आपल्याला हा संदर्भ सार्थ ज्ञानेश्वरी मध्ये, ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला हा संदर्भ बघावयास मिळेल. आता त्याच्या पुढील कालखंडात म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडात लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्यामध्ये म्हणतात. आता लोकमान्य टिळकांचा थोडासा विचार हा भिन्न आहे. तो कसा, तर लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्य या ग्रंथात थोडा वेगळा विचार मानतात. ते म्हणतात की निष्काम भावनेने आणि अद्वैतपणे म्हणजेच मागे सांगितलेल्या शंकराचार्यांनी की सर्व खलविदम ब्रह्म, हे जे सगळं हे ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अद्वैतपणे परमेश्वराची उपासना करणारा जो भक्त आहे तो अतिशय विरळा म्हणजे क्वचित आहे. त्याला काय म्हणतात, त्याला सिद्ध किंवा स्थित प्रज्ञा असे म्हणता येईल. त्याला ब्रह्मज्ञानी किंवा बुद्ध यांच्या भाषेत निर्वाण स्थितीत आलेला असे देखील म्हणता येईल. याचे जे योगक्षेम आहे ते भगवान श्रीकृष्ण पाहतात असे वचन त्यांनी दिलेले आहे.
परंतु ज्ञानी जो पुरुष आहे त्याने काय केलं पाहिजे? सर्व प्रापंचिक कर्मे निष्काम बुद्धीने करून सामान्य जनास सद्वर्तनाचा प्रत्यक्ष धडा घालून दिला पाहिजे, असे लोकमान्य टिळकांचे मत आहे. म्हणजे त्याने सुद्धा नसुद्धा कर्म टाकून उपयोग नाहीये. म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे त्याने कर्म नाही टाकले पाहिजे. त्याने काय केलं पाहिजे की ज्ञानी पुरुषांनी सर्व प्रापंचिक कर्मे निष्काम बुद्धीने करून सामान्य जनास सद्वर्तनाचा म्हणजे कसं वागावं, यद्यदाचरती श्रेष्ठ, जसे श्रेष्ठ वर्णन करतात तसंच त्याच्या पाठोपाठ मागे त्यांना अनुसरणारे, त्यांना पाहून आचरण करणारे लोक वर्तन करत असतात. आणि म्हणून अशा ज्या लोकांनी आहे, जे सत्पुरुष आहे, त्यांनी या जनास सद्वर्तनाचा प्रत्यक्ष धडा घालून दिला पाहिजे, असे लोकमान्य टिळकांचे मत आहे. म्हणजे त्याने सुद्धा कर्म टाकून उपयोग नाही. पण सामान्य माणूस त्याने काय करायचे असा प्रश्न पडतो. तर त्याने कर्मयोग पाळायचा. सिद्ध पुरुषांच्या ज्ञान योगापर्यंत पोहोचायचे आहे, परंतु तोपर्यंत कर्मयोग आवश्यक आहे. आपल्या वाट्याला जे कर्म आले आहे ते अतिशय कुशलते आणि श्रद्धेने करायचे आहे, असं लोकमान्य टिळकांचं मत आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी प्रामुख्याने कर्मवादाला प्राधान्य दिलेले आहे. या संदर्भात एक छोटीशी गोष्ट ऐकलेली आहे. एकदा काय होतं की अर्जुन जेव्हा द्रौपदीच्या पणाप्रमाणे पाण्यात पाहून वर फिरणाऱ्या मासाचं डोळा फोडायला सज्ज होतो, तेव्हा श्रीकृष्णांचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो. तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतात, तुझे पूर्ण लक्ष माशाच्या डोळ्याकडे असू दे. त्याचा फिरण्याचा वेग आणि तुझ्या बाणाचा वेग याचे गणित करून बाण सोड, अशा अनेक सूचना देतात. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, अरे तू माझा सखा, माझा गुरु, तू मला जे जे सांगतो आहेस ते सगळेच जर मी करायचे आहे, तर तू काय करणार? सगळं मलाच करायचं आहे, तर तू कशासाठी आहे? श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात, अरे अर्जुना, तुला जे जमणार नाही ना ते मी करणार आहे. तू ज्या पाण्यामध्ये पाहून बाण सोडणार आहे त्या पाण्यात लहरी उठणार नाही याची व्यवस्था मी करणार आहे. म्हणजे परमेश्वर काय करतात? आपण फक्त निमित्त मात्र आहोत, करता करविता ईश्वर आहे. याला म्हणतात निष्काम भावना. युद्ध प्रसंगी अर्जुनाला काय सांगतात की तू निमित्त मात्र हो, हे सगळं करणारा मी आहे. शेवटी बब्रुवान देखील म्हणतो की कोणी युद्ध जिंकलं, कोणामुळे युद्ध जिंकलं? तर बब्रुवान म्हणतो की कोणी भीम म्हणतो की मी युद्ध जिंकलं, माझ्या बाणाने 99 कौरव मारले गेले. अर्जुन म्हणतो की माझ्या बाणांनी, भीम म्हणतो की माझ्या गदा प्रहाराने सगळं युद्ध मी जिंकलं. अर्जुन म्हणतो की माझ्या बाणाने मी सगळं युद्ध जिंकलं. परंतु बब्रुवानाला जेव्हा शेवटी विचारतात तेव्हा तो म्हणतो की मला फक्त भगवान श्री गोपाल कृष्णांचं सुदर्शन चक्र चालताना दिसलं, या व्यतिरिक्त मला काहीही दिसलं नाही. म्हणजे वास्तविक हे जे काही अशक्य आहे, जीवाला जे अशक्य आहे ते परमेश्वर करताय, आपल्याला फक्त निमित्त मात्र व्हायचं. हे झालं लोकमान्य टिळकांचं मत. आता ओशो ह्या श्लोकाबद्दल काय म्हणताय त्याचं माहिती घेऊया. ओशो म्हणतात, तो कृष्ण कहते हैं, क्या कहते हैं? जो अनन्य भाव से मेरे में स्थित हुए भक्तजन मुझ परमेश्वर को निरंतर चिंतन करते हुए निष्काम भाव से उपासते हैं, उन नित्य एक ही भाव से मुझ में स्थित पुरुषों का योगक्षेम मी स्वयं संभाळ लेता हूं. यात ओशो 3 गोष्टी सांगतात. पहिली म्हणजे निष्काम भावना, दुसरी म्हणजे माझी उपासना करतात, आणि तिसरा त्यांचं योगक्षेम मी सांभाळतो. निष्काम भाव से जो मुझे उपासते हैं, कठिन है बहुत, यही उपासना और वासना का भेद है. हमारी उपासना भी वासना है, और हम परमात्मा के पास भी जाते हैं तो परमात्मा के लिए नहीं जाते, कारण कुछ और ही होता है. कोई बीमार है इसलिए मंदिर में जाता है, कोई बेकार है इसलिए मंदिर में जाता है, कोई निर्धन है इसलिए मंदिर में जाता है, कोई निसंतान है इसलिए मंदिर में जाता है. जो किसी भी कारण से मंदिर में जाता है वह मंदिर में पहुंच ही नहीं पाता है. क्यों नहीं पहुंच पाता? क्योंकि शरीर भीतर प्रवेश कर जाएगा, मूर्ति सामने आ जाएगी, लेकिन उपासना संभव नहीं है. क्योंकि जहां वासना है वहां उपासना संभव ही नहीं है. काय म्हणतात ओशो? निष्काम भावनेने जे माझी उपासना करतात अतिशय कठीण आहे. आपली उपासनाच एक वासना आहे. का बरं वासना आहे? आपण परमेश्वराजवळ जातोच काहीतरी मला मागण्यासाठी. कोणी आजारी आहे, मला बरी करा. कोणी मी बेकार आहे, मला नोकरी द्या. कोणी मला मूलबाळ नाही, मला मूल द्या. अशा अनेक कारणांनी. मग ते
आपण देवासमोर दानपेटीत 10 रुपये टाकतो आणि मागताना किती मागून घेतो? तेव्हा मला लाखाची लॉटरी लागू दे, मला अमकं कर, मला तमकं कर. अशा वेगवेगळ्या कारणांनी अनेक मागण्या घेऊन आपण परमेश्वराकडे जात असतो. असे लोक उपासना कशी बरं करू शकतील? ना, करू शकणार नाही, कारण जिथे वासना आहे तिथे उपासना अशक्यच आहे. मग अजून ओशो काय म्हणतात? उपासना का अर्थ होता है, क्या होता है? परमात्मा के पास होना. उपासना का मतलब ये परमात्मा के पास होना. हम धन के पास होते हैं, सबके पास होते हैं, लेकिन परमात्मा के पास नहीं होते. और जब मैं धन मांगने के लिए उसके पास जाता हूँ, भगवान के पास जाता हूँ, तो मैं धन के पास होता हूँ. उसके पास कैसे होऊंगा? क्योंकि जीवाचा स्वधर्म कसा आहे? जीव एक देशी आहे. जीव एका वेळी एकाचाच विचार करू शकतो, एका वेळी अनेकांचा विचार नाही करू शकत. मेरी मांग ही मेरी निकटता आहे. म्हणजे मैं उसके इतना निकट हूं कि मैं चाहता हूं वही मेरे निकट है. जो भी मैं चाहता हूं वही मेरे निकट है. और जिससे मैं चाहता हूं वह तो केवल साधन है. मैं जिससे जो चाहता हूं वो सिर्फ एक साधन है. अगर परमात्मा पूरा कर दे तो ठीक है, अगर पूरा ना करे तो फिर मैं वहां नहीं जाऊंगा. और कोई और पूरा कर दे तो उसके पास जाऊंगा. जहां मेरी वासना पूरी होगी वहां मैं जाऊंगा. परमात्मा कर सकता है तो वहां भी तलाश कर लेता हूं, लेकिन परमात्मा मेरी इच्छा का हिस्सा नहीं है. मेरी इच्छा तो कोई और है. क्या कहते हैं ओशो? ओशो वही करते हैं. उपासना म्हणजे काय? परमेश्वराजवळ असणे. उपासना म्हणजे पैशाजवळ असणे नव्हे. मी जेव्हा पैसा मागण्यासाठी परमेश्वराजवळ जातो तेव्हा मी पैशाच्या जास्त जवळ असतो. आपण आपल्या मागणीच्या जास्त जवळ असतो. ज्याच्या जवळ ती मागणी पूर्ण करतो, ज्याच्या जवळ ती मागणी करतो तो फार लांब असतो. परमेश्वराजवळ आपण मागण्यासाठी जातो ना, असते परमेश्वराविषयी असतं आपल्या मनात. मंदिरात जातो, कधी देवाला 2 शब्द गोड भरून बोलले, देवा तू कसा आहे, विचारपूस केली कधी? सगळ्या जगाचा व्यापार चालवणारा तो नियंता, तो कसा आहे? सगळं आपण जातो, आपलं घराणं मांडतो आणि बस मागतच असतो. देणारा समर्थ आहे हो, पण कधी कधी त्याची काळजी करा. जो सगळ्या विश्वाची काळजी करण्यासाठी समर्थ आहे त्याची तरी काळजी कधीतरी विचारपूस केली पाहिजे ना. अरे बाबा तू कसा आहेस? दिवस रात्र 24 तास तू, अरे किती जीव आहे, किती सगळ्या जीवांची काळजी येणार आहे बाबा त्याला, याची कधी विचारपूस केली का? मग आपण काय करतो? त्याच्याजवळ ती मागणी करतो. तो लांब असतो, ज्याच्याजवळ मागणी करणार आहे त्याचा विषयच नसतो. फक्त आपल्या मागण्या आपल्या डोक्यात असतात. परमेश्वर माझी मागणी मान्य करत नसेल तर मी काय करतो? कोणीतरी दुसऱ्याला गाठतो. मग गाठण्याची मर्यादा कुठपर्यंत जाते? फार अंधश्रद्धा, जादूटोणा यांच्या आहारी जाईल. कारण मला माझी मागणी महत्वाची आहे. मला ती कोण पूर्ण करतात ते महत्वाचे नाहीये. हे परमेश्वराने करो किंवा दुसरी कोणी करो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मला कशाची घेणं देणं आहे? माझी मागणी पूर्ण होते ना, बस. मला बाकीचे काय घेणं देणं नाही. ही मागणी कुणीही पूर्ण करू, आपली मागणी पूर्ण झाल्याशी मतलब. मग असं कसं चालेल? मग अशा भक्तांचं परमेश्वराचं, ह्याला उपासना म्हणत नाही. याला काय म्हणतात? की आपण आपले फक्त म्हणतात ना, की एक हे केलं, तू माझं काम कर, मी तुला 10 रुपये देतो, तू माझं काम कर. याला उपासना नाही म्हणत. मग पुढे काय म्हणतात? ओशोंचं म्हणणं आहे की मी योगक्षेम सांभाळतो म्हणजे काय, म्हणजे नेमकी काय? तर ओशो म्हणतात, योगक्षेम मैं ही संभाल लेता हूँ, कृष्ण कहते हैं. क्या कहते हैं कृष्ण? जो भी योगक्षेम है वह मैं ही संभाल लेता हूँ. उतने भाव से फिर जो भी हो वही क्षेम है. ध्यान रखना आप. इसका यह मतलब नहीं है कि वैसे व्यक्ति को कभी मुसीबत ही ना आएगी. मतलब जिसका परमेश्वर ध्यान रखते हैं, इसका मतलब यह नहीं है कि वैसे व्यक्ति को कभी मुसीबत ना आएगी. इसका यह मतलब भी नहीं है कि उसे रोज सुबह चेक उसके हाथ में आ जाएगा. ऐसा उसका मतलब नहीं है. ऐसा कोई मतलब नहीं है. अगर इसे ठीक से समझेंगे तो इसका मतलब यही है कि सुबह जो भी हाथ में आ जाएगा वही उसका क्षेम है. जो भी उसे आ जाएगा हाथ में, भूख हो चाहे तकलीफ हो, सुख हो दुख हो, जो भी हो, वही परमात्मा के द्वारा दिया गया क्षेम है. और वह उसे ही अपना क्षेम मानकर आगे चल पड़ेगा. वो क्या सोचता है? और योग किसे कहते हैं? और योग और भी कठिन बात है. कृष्ण कहते हैं वह भी मैं संभाल लेता हूँ. उसका मतलब क्या है? ऐसे उपासक को
ना साधना की जरूरत है, न साधन की जरूरत है, ना तप की जरूरत है, ना यश की जरूरत है, न किसी विधि की जरूरत है, न किसी व्यवस्था की जरूरत है। ऐसे व्यक्ति को परमात्मा से मिलने के लिए कुछ भी करने की जरूरत नहीं है। अगर निष्काम उपासना उसका भाव है तो मैं उससे मिल ही जाता हूँ। वह मिलने का काम मैं संभाल लेता हूँ. संदर्भ आहे गीता दर्शन भाग 4 अध्याय 9. हे झालं ओशोंचं म्हणणं. काय म्हणतात ओशो, की जे काही होईल ते माझ्यासाठी क्षेम आहे. परमेश्वरा तू सुख दे, दुःख दे, जे काय देईल ते तू दिलेले ते माझ्यासाठी चांगलं आहे, अशी भावना असणाऱ्या भक्तांचे त्यांना काही संकटच येणार नाही असं नाहीये. बंधूंनो, दररोज सकाळी परमेश्वर त्यांच्या समोर चेक घेऊन जाणार आणि म्हणतात, हे घे, तू काय करू नको, सगळं योगक्षेम मी तुझा सांभाळतोय, असा याचा अर्थ नाही. जे जे मिळेल ते भगवंताचा प्रसाद आहे आणि तुम्हाला स्वीकार्य आहे, अशा भावनेने परमेश्वराची उपासना करणाऱ्या भक्तांची परमेश्वर काळजी घेतो. आणि जो परमेश्वराची निष्काम उपासना करतो ना, त्याला परमेश्वर प्राप्तीसाठी काही तप नको, काही साधना नको, परमेश्वर त्याला सहजतेने प्राप्त होतो, असं ओशोंचं म्हणणं आहे. अजून पुढे ओशो म्हणतात की कृष्ण कहते हैं कि एक बार तू अपनी मांग छोड़. अरे तू मागायचं तरी सोड, तो मैं सब संभालने के लिए तैयार हूं. तू अपनी मांग तो छोड़, मैं सब जो भी है तुम्हारा जो भी जीवित कार्य है उसे संभालने के लिए मैं तैयार हूँ. और जब तक तू मांग किए जाता है, तू मांगता रहता है, तब तक मैं कुछ भी संभाल नहीं सकता हूँ. क्यों नहीं संभाल सकते? न संभालने का कारण क्या है? क्योंकि जब तक तू मांग किए जाता है, तू मांगता रहता है, तब तक तू अपने को मुझसे ज्यादा समझदार समझने लगता है. तो तू क्या करता है? तब तक तू अपने को मुझसे ज्यादा समझदार समझे चला जाता है. अर्थात तुमच्या मागण्या सोडा, तुमच्या वासना सोडा आणि निष्काम कर्मयोगाचे आचरण करा. कारण परमेश्वराला आपल्यापेक्षा चांगलं माहिती की आपलं हित कशात आहे. वास्तविक ओशोंचं म्हणण्याचं तात्पर्य आपल्या लक्षात आलं असेल की मागे ह्या ज्या आदि शंकराचार्य असतील किंवा संत ज्ञानेश्वर असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा ओशो असतील, यांनी सगळ्यांनी योगक्षेमम वहाम्यहम या श्लोकाकडे म्हणजे 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला निरूपण केलेले हा श्रीमद भगवद्गीतेचा गोडवा बघा. किती अमृत वर्षिणी वाणी आहे, किती यथार्थ वाणी आहे. वैश्विक सत्य, कुठेही जा, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेत मिळेल. आणि म्हणून ह्या अभ्यासकांना देखील त्याची गोडी इतकी वाढली, इतकं गूढ शास्त्र आहे की अनेक अभ्यासकांनी ह्याच्यावर अनेक टीका लिहिल्या, परंतु त्याचा प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. वाचायला अजून गोडवा निर्माण होतो, त्याचा अर्थ समजून घेता घेता आयुष्य निघून जातं, तरी देखील हे अर्थ इतकं गूढ शास्त्र आहे, इतकं गुह्य निर्वच आहे की आयुष्य गेलं तरी त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. नवम नवम मधुरम तथापि, नवीन नवीन अर्थ उत्पत्ती होतच राहते. ह्या अँगलने बघितलं तर त्या अँगलने नवीन अर्थ उमजतो, दुसऱ्या अँगलने बघितलं तर दुसऱ्या अँगलने अर्थ उमजतो. म्हणून याचा अर्थ जितकं वाचाल तितकं कमी. अजून योगक्षेम वहाम्यहम या श्लोकाचा अभ्यास करताना आपण वेगवेगळ्या दार्शनिक जे आहे त्यांच्या मताचा अभ्यास केला. आता महानुभव संप्रदायाचं यावर काय मत आहे ते पाहूया. भारतीय हिंदू धर्मानुयायी जेवढे धर्म आहेत, त्यांचा भारतीय जो हिंदू धर्म आहे त्याचे जे अनुयायी आहेत, त्यांनी काय केलेले, धर्म अर्थ काम मोक्ष असे मानवाचे 4 पुरुषार्थ मानतात. हे सगळे जे अनुयायी आहेत, आपण काय म्हणतो, धर्म अर्थ काम मोक्ष हे माणसाचे 4 पुरुषार्थ आहे. हे ज्याला कमवता आलं तो खरा पुरुष. हे कमवणं हाच माणसाचा जीवनाचा खरा धर्म आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलाय तर त्याचं हे महत्वाचं कार्य आहे. त्यापैकी खरा पुरुषार्थ कोणता? मोक्ष. मोक्ष म्हणजे ईश्वराची प्राप्ती करणे हा खरा पुरुषार्थ आहे. आणि महानुभव संप्रदाय देखील ह्याच पुरुषार्थाला, ह्याच मोक्षाला खरा पुरुषार्थ मानतो. महानुभव संप्रदायाचे आद्य प्रवर्तक परमेश्वर होता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तोच प्राप्त करून देणे जीव मात्राचे आद्य कर्तव्य आहे. असे म्हणजे हा ईश्वराचा मोक्ष प्राप्त करून घेणे हा आपल्या जीव मात्राचा आद्य कर्तव्य आहे, असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या अमृतमय वाणीने उद्देशलेले आहे. त्यांनी द्वैतवाद प्रतिष्ठिला. जीवेश्वर भेद. द्वैतवाद म्हणजे काय? महानुभव तत्व प्रणालीनुसार जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर असे 4 पदार्थ आहेत. जीव भिन्न आहे आणि परमेश्वर भिन्न आहे. या जीवाला परमेश्वराची प्राप्ती करणे हे जीवाचं मोक्ष प्राप्ती करणे हे जीवाचं इष्ट आहे. आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी त्यापैकी जीव म्हणजे आपण सर्व
जीव कशाला अधिकारी आहोत? परमेश्वराच्या मोक्षाला म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीला अधिकारी आहोत. आणि तो मोक्ष इतर जे जीव आहे किंवा त्रिगुणात्मक रजतमसत्वयुक्त ज्या इतर देवता शक्ती आहे त्या देऊ शकत नाही. म्हणून मोक्षाच्या प्राप्ती करता जीवाने ईश्वरालाच म्हणजे त्याच्या उभय दृश्य अवताराला शरण जाऊन ज्याप्रमाणे भगवान श्री गोपाल कृष्णांनी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं न धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा साधू पुरुषांच्या रक्षणाकरता आणि जे दुर्जन आहे त्याच्या नासाकरता मी युगायुगामध्ये अवतार धारण करतो. म्हणजे अवतार परंपरा ही गोपाल कृष्णांना देखील माहिती म्हणजे गोपाल कृष्णांना देखील मान्य होती. आणि त्याच अवतार परंपरेनुसार त्याच्याच उभयदृश्य अवताराला म्हणजे प्रत्येक युगात परमेश्वर अवतार धारण करतात आणि त्याच्याच उभयदृश्य अवताराला शरण जाऊन त्याचीच अनन्य भावे भक्ती करावयास हवी असा सिद्धांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेला आहे. जो भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेत निरूपिला. काय निरूपिला? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व देवता धर्मांचा जे 4 युगाचे 4 धर्म आहे, पृथ्वीयुगेचा जो आत्मोपास्ती धर्म आहे, त्रेतायुगेचा भक्ती धर्म आहे, द्वापार युगेचा याग धर्म यज्ञ करणे हा बहिर्याग आहे आणि कलियुगेचा तीर्थक्षेत्र व्रतदान हा बहिर्याग आहे. हे सगळे वेद आगम पुराण या सगळ्यांचा त्याग कर आणि निष्काम भावनेने एकटे मला एकट्याला शरणे अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, म्हणजे सर्व देवता धर्मांचा त्याग करून तू मला म्हणजे एकाच परमेश्वराला शरणे मी तुझ्या सर्व पापांचा नाश करून तुला मोक्ष देण्यास समर्थ आहे. यात यत्किंचितही शंका बाळगू नकोस. याच सिद्धांताला अनुसरून महानुभाव संप्रदायात महानुभाव पंथामध्ये श्री पंचकृष्णांची म्हणजे श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज, साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या परमेश्वर अवतारांची अनन्य भावे उपासना केली जाते. श्रीकृष्ण अवताराला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जसे परब्रह्माचे पूर्ण उभयदृश्य अवतार मानले आहेत, तसेच श्रीमद भगवद्गीता भगवान श्री गोपाल कृष्णाने निरूपली ते यथार्थ ज्ञान असून स्वामींना देखील ते मान्य आहे. आणि स्वामींना ते मान्य होतेच म्हणूनच श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान गीतानुसारी आहे, गीतेला अनुसरण करणारे आहे. त्यामुळे साहजिकच महानुभाव संप्रदायात गीतेवर अनेक टीका असून 31 टीकांच्या पोथ्या आज महानुभाव संप्रदायाच्या लिखित अवस्थेत उपलब्ध आहेत. फार जुन्या पोथ्यांचा संग्रह आहे. एका संप्रदायात महानुभाव संप्रदायात या श्रीमद भगवद्गीतेवर 31 विद्वान जे संन्यासी होते, संत साधक होते, त्यांनी टीका लिहिलेल्या आहेत. त्या टीका उपलब्ध आहेत. बाकीच्या उपलब्ध नाही टीका त्यांची गणतीच नाही. असं म्हटलं जातं की 78 पोथ्या उपलब्ध होत्या, परंतु आता ह्या मध्यंतरीच्या काळामुळे आता आपल्या हातात फक्त 31 टीकांची नोंद आहे आणि त्या टीका आपल्याला उपलब्ध आहेत. त्यापैकीच आता महत्वाची जी टीका आहे तिचा आपण अभ्यास म्हणजे या श्लोकाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. त्यापैकी महंत श्री शारंगधर पुजदेकर यांनी कैवल्य दीपिका नावाची संस्कृत व मराठी भाषेतली टीका लिहिली. त्यांनी या श्लोकाचा अर्थ कसा केला ते पाहूयात. शारंगधर पुजदेकर म्हणतात की अनन्य म्हणजे सिंधे राणीच्या दृष्टांताप्रमाणे म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची निरुक्ती शैली कशी होती की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी छोटे छोटे दृष्टांत सांगून त्या दृष्टांताने म्हणजे त्या गोष्ट पटवून द्यायची. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अनन्यता कशी असावी, जीवाची एक निष्ठता कशी असावी याच्यावरती निरूपण करताना सिंधे राणीचा दृष्टांत निरूपण केला. कोणी एक राजा राज्य भ्रष्ट होतो, त्याचं राज्य जातं, त्याचा जो पाईक परिवार असतो म्हणजे जे सैन्य असतं किंवा जे सेवा दास्य करणारे नोकर चाकर असतात, जो परिवार असतो त्यातील कोणी कुठेही सेवा चाकरी करतात. मात्र जो सिंधे राणा असतो हे जे काय करतात, हे राजाचे मांडलिक असतात आणि मांडलिक असल्यामुळे ते आपल्या राजाच्या सिंहासना वांचून कोणालाही मुजरा करत नाही, दुसऱ्याला नमस्कार करत नाही. ते फक्त सिंहासनास्थीच बांधील असतात. कोणी काही देत होते तर ते घेत नव्हते. ते एखादा उद्योग करून कसा बसा आपल्या कुटुंबाचा निर्वाह करत असतात. मग तो राजा असतो त्यावरील आरोप गेल्यानंतर पुन्हा तो राज्यावरती बसला. मग राज्यावरती बसल्यानंतर बघा परिस्थिती, जेव्हा संकटात असतात तेव्हा आतपेष्ट असतात, सगळे लांब पळतात आणि जेव्हा सुख येतं तेव्हा सगळे पुन्हा मुंगीसारखे साखरेभोवती गोळा होतात.
जेव्हा तुमच्याजवळ द्रव्य असतं, संपत्ती असते, तेव्हा सगळे नातेवाईक असतात ते मुंगच्या साखरेप्रमाणे त्या साखरेला कशा मुंग्या चिकटतात तसे चिकटून असतात. आणि तुमच्याजवळची साखर म्हणजे संपत्ती संपली, तुम्ही एखाद्या संकटात पडले तर सगळे लांब पळून जातात. तसंच झालं. राजा जेव्हा राज्यभ्रष्ट झाला, सगळे पळून गेले, कुणीच त्याच्या मदतीला थांबलं नाही. राजा पुन्हा जेव्हा सिंहासनावर बसला, तेव्हा मात्र त्याचा सगळा परिवार पुन्हा सेवेसाठी आला. एके दिवशी तो राजा सिंहासनी बैसला होता. त्याने चहूबाजूला पाहिलं. अरे, राज्यसभेत तो पाहू लागला की कोण कोण आहे माझ्या राज्यसभेत. तो म्हणाला, तुम्ही सर्व आलेत, परंतु शिंदेराणे काही दिसत नाही. हे आमचे राजे शिंदेराणे आहेत कुठे? तर तेव्हा सर्व पाईक परिवार म्हणतात की शिंदेराणे कोण्या दुसऱ्याजवळ राहत नाही, कोणाला मुजरा देखील करत नाही, एका प्रकारचा उद्योग करून आपल्या कुटुंबाचा कसा बसा तरी निर्वाह करताय. मग तो राजा घाईवरून येतो आणि म्हणतो की शिंदेराण्याला आणण्यासाठी स्वतः पालखी पाठवतो. स्वतः आपण सर्व सैन्याने त्याच्या स्वागताकरता जातो व त्याला वाजत गाजत घेऊन येतो. त्याला आपले अर्धे राज्य देऊन आपला सन्मान करतो. हा शिंदेराणा कसा राज्याविषयी एकनिष्ठ असतो, तसाच परमेश्वराचा जो अनन्य भक्त आहे, म्हणजे तो अनन्य भक्त कसा आहे? फक्त ब्रह्मवासना, वेद, चारही युगाचा धर्म याचा त्याग करून, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मवासना म्हणजे अहम ब्रह्मास्मी, वेद म्हणजे 4 वेद आहे, चारही युगाचा जो 4 धर्म सांगितलेला आहे, या सर्वांचा त्याग करून सर्वातीत जो परमेश्वर आहे तोच माझा सर्व करता आहे असे मानून एका परमेश्वराला अनन्य भावे एकनिष्ठतेने परमेश्वराला साधनदात्याला शरण जातो. वासुदेव सर्वमिते हीच अनुवृत्ती ठेवून तो परमेश्वराला शरण निघतो. पुढचं पद आहे ये जनाहा, म्हणजे जे साधक परमहंस महात्मे म्हणजे ईश्वरीचे जे ईश्वराला अनुसरलेले जे महात्मे आहे, महान आत्मे जयाचे, ज्याचा आत्मा कसा आहे परमेश्वराच्या सन्निधानामुळे परमेश्वराच्या ज्ञानामुळे महान झाला आहे, महंत झालेला आहे, असा जो महात्मा म्हणजे सर्व धर्माचा त्याग करून ईश्वराला अनन्य भावे अनुसरलेले संन्यासी साधक, माम म्हणजे मामचा अर्थ काय केलेला आहे? माम म्हणजे मलाच, तेची चिंतयत म्हणजे अहोरात्र स्मरण करत, पर्युपासते म्हणजे आराधती म्हणजे उपासना करतात, तेषां नित्याभियुक्तानाम म्हणजे त्या मननशिळा सदैव ज्यांच्या मनात माझेच विषयी चिंतन आहे, जे माझ्याच नामाचं चिंतन करतात, अहोरात्र म्हणजे भोजन करताना, निद्रा करताना, उठता बसताना केवळ त्यांच्या मुखात श्रीकृष्ण 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 असेच नाम आहे, अशा मननशिळांचा योगक्षेम म्हणजे योग शब्दे साधन चरितार्थता आणि क्षेम शब्दे सहाय्य, प्रत्येक त्यांचं कोणतंही त्यांच्यावरती संकट येऊ किंवा कोणतेही विघ्न येऊ त्यांना सहाय्य, निर्विघ्नता, निर्विघ्नता म्हणजे सर्व विघ्नांपासून रक्षण, ऐसिया ते अहम वयामी अहम वहामी म्हणजे तुरीच्या दृष्टांताप्रमाणे मीच करता होऊन सिद्धी ते पावीन आणि त्याला म्हणजे इहामूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम म्हणजे ह्या तिन्ही लोकांत कोणीही मारिता नाही. ज्याच्यावर माझा वरदस्त आहे, ज्याच्यावर माझं लक्ष आहे, जो माझा साधक आहे, त्याच्या केसाला देखील धक्का लागून देणार नाही. ज्याच्या मुखात परमेश्वराचे म्हणजे माझे नाम आहे, त्याच्या केसाला देखील धक्का लागून देणार नाही. स्वामी म्हणतात, जर श्री ऐक उद्धवार्जुनाच्या जर केस जरी वक्र होता तर एरीवाहीची डौल एरीवाही घालती, इतका अभिमान भक्ताचा परमेश्वराला असतो. परमेश्वराने अर्जुनाचं सारथ्य केलं. जेवढे पितामह भीष्मांसारखे एवढे सिद्ध पुरुष, एवढे तपश्चर्येचे एवढे अस्त्र त्यांच्यावरती रथावर चालवतात, परंतु अर्जुनाच्या केसाला देखील धक्का लागून देत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन भगवान सांगतात की जर त्याच्या केसाला धक्का लागला असेल तर एरीवाहीची डौल एरीवाही घालती, म्हणजे ही सृष्टी, ही पृथ्वीचा जो गोल आहे तो दुसऱ्या ब्रह्मांडात टाकून आम्ही सर्व सृष्टी संहार करून टाकला असता, असं भगवंताला या भक्ताचा अभिमान आहे. थोडक्यात सांगायचे तर महानुभव सिद्धांतानुसार अनन्य म्हणजे काय? ज्यांच्या मनात इतर कामना, वासना, सुख, उपभोगाची इच्छा नाही. त्याचं जे मन आहे ह्या सकाळी प्रपंचावरून विटलेलं आहे, कारण त्याला यथार्थ प्रपंच काय हे ते कळलेलं आहे. मनबुद्धी चित्त अहंकार या 4 चतुष्टांच्या योगे परमेश्वराचं यथार्थ ज्ञान झाल्यामुळे या मनातून, या बुद्धीच्या योगे आणि या चित्ताच्या, या अहंकाराच्या योगे, या पंच ज्ञानेंद्रियाच्या योगे आणि या पंच कर्मेंद्रियाच्या योगे जो अष्टभोग तो भोगत होता, त्या सर्वावरून या कामना, वासना, सुख याच्यावरून त्याची उपभोगाची इच्छा नाहीशी झालेली आहे.
इतर देवतांविषयी त्याचं जे प्रेम होतं ते प्रेम आता राहिलेलं नाही. कारण का? त्याला आता फक्त केवळ जो ईश्वर आहे, केवळ जो परमात्मा आहे, केवळ जो भगवंत श्री गोपालकृष्ण महाराज आहे त्याच्याविषयी त्याचं प्रेम आहे. असे साधक ज्याच्या मनात सर्व भोगाविषयी अजिबात प्रेम नाही, केवळ परमेश्वराविषयी अनंत श्रद्धा आणि प्रेम आहे, ज्यांना भगवंताचा वियोग असाही होतो तो जगूच शकत नाही, परमेश्वराच्या वियोगी तो राहू शकत नाही, जे भगवंताला श्रेष्ठ आश्रय मानतात, श्रेष्ठ गती मानतात, जे केवळ चिंतनात तल्लीन आहे असे साधक, ज्यांचे जीवनच कृष्णमय झालेले आहे, चैतन्य महाप्रभू कृष्ण 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 असं ज्यांचं जीवनच कृष्णमय झालेलं आहे असे साधक, ज्यांच्या मुखात उठा बसता खाता पिता निद्रा करिता ईश्वराचेच नाम आहे असे साधक. योगक्षेम म्हणजे काय? याच्यावरती काय म्हणतात शारंगर पुजदेकर? योग म्हणजे अप्राप्त वस्तूंची प्राप्ती व क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूंचे संरक्षण. महानुभव संप्रदायाच्या मतानुसार म्हणजे परमेश्वराच्या अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तांचे लौकिक जीवन निर्वाहाच्या साधनाचा परमेश्वर योग आणतात आणि ती टिकवण्याची काळजी घेतात, न सुद्धा पुरवतात नाही बंधूंनो, ते त्यांना देखील जे दिलेले परमेश्वराने जे दिलेले टिकवण्याची जबाबदारी देखील परमेश्वर घेतात. परमेश्वर त्यांच्या खाण्यापिण्याची व इतर बाबतींची देखील काळजी घेतात. मात्र हे परमेश्वर स्वतः करत नाही, कारण परमेश्वराचा ईश्वराचा सकळ व्यापार कसा आहे? शक्तिद्वारक आहे. आपल्या त्रिगुण शक्तीकडून ज्या परमेश्वराच्या व्यापार त्या 81 कोटी 1.25 देवतांच्या ज्या ओळखण्या आहेत किंवा 81 कोटी 1.25 देवतांच्या ज्या ब्रह्मांडस्थ आहे त्या त्रिगुण शक्तीकडून परमेश्वर त्या सर्व शक्ती त्या गोष्टी करून घेत असतात. म्हणजे पदार्थाविषयी सहाय्य कोण करतं? तर अनुकूल देवता आणि संयोग वियोग सहाय्य म्हणजे इष्टकारकाचा संयोग आणि अनिष्टकारकाचा वियोग याच्याविषयी जे सहाय्य करते ती मायाशक्ती करत असते. पारत्रिक योग, पारमार्थिक योग म्हणजे सर्व कर्माचा क्षय करणे व मळांचा क्षय करणे. वास्तविक जर महानुभव संप्रदायाच्या श्री ब्रह्मविद्या तत्वप्रणालीचा अभ्यास केला तर संसरणामध्ये सांगितलेले आहे की हा जीव तमात होता, तमातून येताना त्याने ही सृष्टी रचना करताना जे मळ आपल्या अंगावर रचून घेतले आणि त्या सर्व मळामुळेच त्याचं मूळ जे त्याचा स्वरूपाचा विकास होता 100 ब्रह्मांडी कमी होऊन 500 योजने राहिला. हा सगळा तात्विक अभ्यास आहे जो गुरुकुळामध्ये येऊन आपण श्री गुरुमुखे हा सगळा अध्ययन करावायचा असतो. त्याच्या गूढ शास्त्रामध्ये मी जात नाही. आपल्याला फक्त या शास्त्राच्या दृष्टीने या श्लोकाच्या दृष्टीने अभ्यास आपल्याला इथे मत मांडायचं आहे. त्याच्यामुळे मी जास्त खोलीमध्ये न जाता जे आपल्याला ह्या सिद्धांताला जे लागू बसते तेवढंच सिद्धांत मी मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर परमेश्वर प्राप्ती करणे. परमेश्वर स्वरूपाचा योग म्हणजे काय? परमेश्वर स्वरूपाचा योग म्हणजे प्राप्ती, म्हणजे प्रत्यक्ष त्या ईश्वर स्वरूपाची प्राप्ती आणि त्यातून पुन्हा पतन न होणे. या स्वरूपाचा क्षय म्हणजे त्यांचे संरक्षण हे परमेश्वर स्वतः करत असतात आणि यालाच म्हणतात मोक्षप्राप्ती. म्हणजे त्या ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होणे, त्या ईश्वर स्वरूपामध्ये लीन होणे, तिथून पुन्हा कधीही पतन न होणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम हा रहाटघटीयेची दृष्टांते या 84 लक्ष योनीमध्ये जो फेरा आपल्याला करावा लागतो, जे कर्म अर्जकत्व आपण जोडलेलं आहे त्यांना पुन्हा पुन्हा जन्माला येणे, पुन्हा पुन्हा मरणे, या सगळ्या गोष्टीतून सुटका पाहिजे असेल तर एका परमेश्वराशिवाय गती नाही. मग मोक्ष मार्ग पारत्रिक योगक्षेमालाच अधिक महत्व आहे. मोक्ष मार्गामध्ये पारत्रिक योगक्षेमालाच म्हणजेच जो ईश्वर प्राप्ती आहे त्याला जास्त महत्व आहे आणि ज्ञानी भक्तांपेक्षा प्रेमी भक्तांच्या बाबतीत योगक्षेम अधिक संतुलित आहे. कसा? कारण प्रेमी भक्त आहे ते प्रेमी भक्ताला कर्माच्या व मळाच्या नाशाची काळजी व्हावी लागत नाही. जर श्री ब्रह्मविद्येचा शास्त्राचा अभ्यास केला तर शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष या 4 ज्ञानाचे क्रम आहे आणि प्रेमाचे देखील शाब्द प्रेम, अपरोक्ष प्रेम, सामान्य प्रेम, विशेष प्रेम हा तात्विक विषय आहे. त्याचा जर अधिक दृढतेने अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल प्रेमी भक्ताला कर्माच्या व मळाच्या नाशाची काळजी व्हावी लागत नाही. श्री चक्रधर स्वामी म्हणतात प्रेमाचा म्हणजे प्रेम संगतीचा संचार होता क्षणी भक्ताचे म्हणजे प्रेमी भक्तांचे विकार विकल स्वभाव हे तिन्ही परमेश्वराच्या ठाई एकवटतात आणि परमेश्वर भक्ताचा आत्मा बनून जातो. गीतेतही म्हटले आहे द्वंद्व मोह विनिर्मुक्ताः भजन्ते माम. अध्याय 7व्या अध्यायामध्ये 28वा श्लोक आहे की राग द्वेष काम क्रोध शीत उष्ण क्षुधा पिपासा या सर्व द्वंद्वापासून मुक्त होऊन दृढ व्रतधारी भक्त माझी म्हणजे मज एका परमेश्वराची उपासना करतात असे भगवंतांनी या श्लोकात म्हटलेले आहे. स्वामी म्हणतात भक्ताचे सकळही बैसल्याचे चरितार्थ, भक्ताचे सकळ सन्निधानी चरितार्थ म्हणजे बैसल्याचे चरितार्थ म्हणजे ईश्वराध्यकडे ईश्वर आपल्याकडे नाही आपल्याहून परमेश्वर त्याचे चरितार्थ करून घेत असतात.
त्याला ज्ञानी भक्तासारखे कष्ट व तपश्चर्या करावी लागत नाही. मागे ओशोने जो अर्थ सांगितलेला, वास्तविक तो बसतो कोणत्या भक्ताला? या प्रेमी भक्ताला, ज्याला प्रेम शक्तीचा जो संचार झालेला आहे. मानव तत्व प्रणालीनुसार या जो प्रेमी भक्त आहे, ज्याला प्रत्यक्ष परमेश्वराच्या प्रेम शक्तीचा संचार झालेला आहे, जसं उद्धव उपलक्षणे, अशा प्रेमी भक्तांना ज्ञानी भक्तासारखे कष्ट व तपश्चर्या करावी लागत नाही. थोडक्यात सांगायचे तर अनन्या चिंतयंतो माम या पदात मानव तत्व प्रणालीनुसार वेदवंत, बोधवंत, ज्ञानिया हे गृहस्थाश्रमात राहून कर्मयोगाचे आचरण करत असतात व सर्व धर्मांचा त्याग करून परमेश्वराला अनन्य भावे अनुसरलेले जे संन्यासी आहे, हे संन्यास योगाचे आचरण करत असतात. व जे प्रेमी भक्त आहेत, ज्यांना प्रत्यक्ष ईश्वराचे प्रेम प्राप्त झालेले आहे, अशा 3 प्रकारच्या भक्तांचे म्हणजे कर्मयोगाचे आचरण करणारे, संन्यास योगाचे आचरण करणारे व तिसरा प्रेमी भक्त, असे भेद श्री ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आढळतो. व त्यानुसार जसा तसा योगक्षेम प्रेमी भक्ताचाच परमेश्वर वहन करतात व अन्य भक्तांना यथाधिकारे नित्य कर्म करीत ईश्वर आराधना करावी लागते, असे आपल्याला लक्षात येईल. प्रेमी भक्तांचे जे परमेश्वर सकाळी योगक्षेम बघतात, परंतु जे वेदवंत आहेत, हे कळलं, प्रेमी भक्ताची व्यवस्था कळली, परंतु नाही हे प्रेमी, एवढा प्रेमी बनावा, पूर्वभजनाचा योग जोडलेला नाही, पूर्वभजन घडलेलं नाही, प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान नाहीये, आता आपण असन्निधानात आहोत. मग आपल्यासारखे जे वेदवंत अवस्थेत आहे किंवा बोधवंत अवस्थेत आहे किंवा ज्ञानी अवस्थेत आहे, गृहस्थाश्रम करत आहे, प्रपंच चालवत आहे, मग अशा लोकांनी कसं करावं? त्यांच्यासाठी योगक्षेम हे कसं काय घडतं? तर प्रपंच करता करता ईश्वराची आराधना जे करत आहे, त्यांनी निष्काम कर्मयोग साधावा, असे भगवंत म्हणतात. मग वास्तविक आता काय होतं की परंतु निष्काम कर्मयोग करा म्हणजे कामच करू नका, असा अर्थ मात्र नक्कीच नाही. भगवान श्रीकृष्ण जर माझी सर्व काळजी घेणार असतील तर आपण कामच कशा करता करा, असे काहीतरी म्हणतील ना. माझ्यासारखे जे आळशी आहेत ते असा युक्तिवाद करतील की भगवंताने सांगितले योगक्षेमं वहाम्यहम्, मी सगळं करता करवित आहे, जे तुझ्याकडे नाही ते प्राप्त करून देणारा मी आहे, जे अप्राप्त आहे ते प्राप्त करून देणारा मी आहे, जे प्राप्त करून दिले त्याचं रक्षण करणारा मी आहे, मग मला काय करायचे काहीच कळत नाही, असा माझ्यासारखा आळशी म्हणू शकतो. परंतु तसा अर्थ नाही बंधूनो. परमेश्वर म्हणतात की याला भगवान श्री गोपाल कृष्णांनी गीतेत 2-3 ठिकाणी उत्तर दिले आहेत. भगवंत म्हणतात नियतम कुरु कर्मत्वम, नियतम कुरु कर्मत्वम, कर्म ज्यायो ह्य कर्मणः, शरीर यात्रापिचते न प्रसिद्धेद कर्मणः. अध्याय 3 श्लोक 8. याचा भावार्थ असा होतो, तुझी जी नियत कर्मे आहेत ती तू करत राहा. कर्म करणे हे अकर्मपेक्षा श्रेष्ठ आहे. तू जर काम केले नाहीस तर तुझ्या शरीराला तुला तुझ्या शरीराची देखील काळजी घेता येणार नाही. यस्विंद्रियाणी मनसा नियम्यारभतेर्जुन, कर्मेंद्रिय हे कर्मयोगम असक्त स विशिष्यते. इंद्रिय मनाला आवरून सुद्धा अनासक्त बुद्धीने कर्म करण्याची योग्यता निश्चित विशेष आहे. या श्लोकात सुद्धा निष्काम बुद्धीने म्हणजे सर्व कर्म कृष्णार्पण या बुद्धीने कर्म करण्याचे महत्व सांगितलेले आहे. बंधूंनो, अशा प्रकारे नाना पद्धतीने योगक्षेम वहाम्यहम् याचा अर्थ आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताने आपल्याला सांगितलेले आहे की कोण्या प्रकारचे कर्म कसं करायचं आहे. वेगवेगळे उदाहरणं देऊन परमेश्वर आपल्याला सांगतात की योगक्षेम वहाम्यम या पदाचा अर्थ कसा घडवलेला आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. मग शेवटी सांगताना जो साधक ज्या अवस्थेत आहे, योगक्षेमचा जसा तसा अर्थ काय होतो, जो साधक ज्या अवस्थेत आहे त्याने काय केलं पाहिजे, त्याने निष्काम बुद्धीने म्हणजे काय, आता इथे निष्काम बुद्धीचा अर्थ काय होतो की सर्व करता ईश्वर आहे, मी निमित्त मात्र आहे. सर्व कर्म कृष्णार्पण करून यथाधिकारे परमेश्वराचे स्मरण चिंतन मनन निधिध्यासन करता करता ईश्वराचे स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक हे 4 साधन सांगितलेले आहे. या 4ही साधनांचं सेवादास्य करता करता शास्त्राचे मनन आवर्तन निधिध्यासन करतो, अशा साधकाचे भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज योगक्षेम वहन करतात असा याचा अर्थ होतो.